नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे बकरीवाला ब्लॉग मध्ये. आणि मी आहे तुमच्या आपुलकीने जोडलेला बकरीवाला. आजचा विषय थोडा वेगळा आहे, नाही गंमत नाही खोड्या. आणि आज आपण बोलणार आहोत माझ्या शेळ्यांच्या खुराक व पाण्याच्या कायम बंदिस्त व्यवस्थेबद्दल. तर माझा दिवस सुरू होतो बघा पहाटे सूर्य उगवायचा अंधीत. सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझं पहिलं काम म्हणजे शेळ्याकडे लक्ष देणं. आज मी घराच्या मागचं बोराचं झाड छाटलं आणि त्यांच्या टहाळ्या आणून शेळ्यांना दिल्या. सगळ्या शेळ्या पोटभर खाऊन घेतात, कारण प्रत्येक दिवसाचं खाणं माझ्या मनात आधीच ठरलेलं असतं. सकाळी 6 वाजता मी तुरींचा भुस्सा देतो, त्यानंतर सगळ्यांना पाणी पाजतो. दुपारी पुन्हा तुरीचा भुस्सा आणि संध्याकाळी 4 वाजता शेतातून आणलेला हिरव्या चाऱ्याचा भारा असा टाकतो. आणि रात्री हरभऱ्याच्या डाळीचे टरफले देऊन त्यांना पौष्टिक आहार देतो. कदाचित तुम्ही विचाराल, शेळ्यांना बाहेर चारायला नेत नाही का? तर सांगतो, गेल्या 3 वर्षापासून मी माझ्या शेळ्यांना एकदाही खुलं चरायला नेलेलं नाही. ना जंगलात ना मैदानात. फक्त दिवसातून 2 ते 3दा घरासमोर मोकळ्या जागेत थोडा वेळ चालवतो, तेवढं ताजी हवा घेण्यासाठी. मग प्रश्न पडतो, सालभरचा चारा आम्ही कसा जमवतो? तर शेळ्यांच्या शेड मध्येच मी एक लहानसा स्टॉक रूम बांधलेला आहे. त्यात मी वर्षभराचा तुरींचा भुस्सा साठवून ठेवतो. हा साठा मी बाजारातून विकत आणतो, शेतकऱ्यांपासून विकत आणतो आणि नीट साठवणूक करून पावसाळा, उन्हाळा, हिवाळा कुठल्याही ऋतूत शेळ्यांचं खाणं कमी पडत नाही. हीच माझी कायम बंदिस्त शेळी पालन पद्धत आहे. ना धोका ना रोगराईचा त्रास, आणि शेळ्यांचा आहार सालभर पूर्ण आणि संतुलित. तर ही आहे बघा बकऱ्यांचा राशनचा स्टॉक ठेवण्यासाठी रूम. आणि या रूम मध्ये मी तुरीचा भुस्सा, कमसे कम यामध्ये 4 टाल्या मोकळ्या बसतात. तुरीचा भुस्सा एकदम फॅन्सिंगच्या वर पॅक करून आणत असतो. तर बघा, तर आजच्या ब्लॉग मध्ये इतकंच. जर तुम्ही सुद्धा शेळी पालन करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही पद्धत नक्की वापरून पहा. पुन्हा भेटू पुढच्या बकरीवाला ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जय जय महाराष्ट्र. आणि पुढच्या व्हिडिओसाठी मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे. तुम्हाला जर काही वाटत असेल तर मला बिनधास्त होऊन कमेंट मध्ये सांगा, मग मी त्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे. तर माझ्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकता. धन्यवाद.